कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या बजाप माजगावकर हॉलमध्ये संत गोरोबा कुंभार शाडू माती मूर्तिकार संघटनेच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली. गणेशोत्सव काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे पाण्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं 12 मे 2020 रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यावरून पावसाळी अधिवेशनात आमदार अजय चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांना सूचना केल्याची माहिती दिली. यानुसार पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकारांना जागा आणि शाडू उपलब्ध करून देण्याच्या सूचना यामध्ये करण्यात आली आहे. मात्र यावर शासकीय स्तरावरून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. या संदर्भात 3 जुलै रोजी एस न्यूजनं वृत्त प्रसारित केलं होतं. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मंडलिक यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकारांना आपल्या न्याय हक्कासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. याची दखल घेऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकारांच्या संत गोरोबा कुंभार शाडू माती मूर्तिकार संघटनेनं बैठक घेतली. यामध्ये प्रशांत मंडलिक यांनी शासनाच्या आदेशाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. तसंच यातल्या अनेक बारकाव्यांचा उलगडा करून सर्वांनी एकजूट होण्याची गरज व्यक्त केली. यानुसार या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे महानगरपालिकेनं शाडू माती आणि जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. याबाबतचं निवेदन महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना येत्या 2 दिवसात देऊन याचा पाठपुरावा करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी सर्व शाडू मूर्तिकारांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ कलावंत GDR शिल्पकार, तरुण शिल्पकार, महिला शिल्पकार उपस्थित होते.